ईश्वर महाराज की जय। नमो खटेश्वरा, नमो खटेश्वरा, नमो खटेश्वरा, नमो खटेश्वरा, नमो खटेश्वरा, खटेश्वरा, नमो खटेश्वरा, खटेश्वरा, नमो खटेश्वरा, नमो खटेश्वरा, नमो खटेश्वरा, नमो खटेश्वरा, सच्चिदानंद खटेश्वर महाराज की जय। कालच्या दुपारच्या सत्रामध्ये एका गरीब कुटुंबाच्या घरी खटेश्वर बाबा जेवण करण्याकरिता गेले, पण त्या घरी मात्र पाळण्यामध्ये त्यांचा मुलगा मरण पावलेला होता। इकडे मुलगा मरण पावलेला आहे, पाळण्यामध्ये टाकून आहे, तर इकडे मात्र खटेश्वर बाबा मात्र त्या परिवाराला जेवणाची मागणी करत। पण संतावर तो दृढ विश्वास होता, संत सेवेला मात्र ते जोडपं मात्र तत्पर होतं, म्हणून त्यांनी आपलं सर्व दुःख बाजूला सारलं आणि खटेश्वर बाबाला मात्र त्यांनी जेवण दिलं। पण जेवण देत असताना मात्र खटेश्वर बाबांनी त्या मुलाला मात्र हाक मारली की मुलगा नेहमीप्रमाणे समोर जेवायला असायला पाहिजे, म्हणून मात्र त्यांनी त्या मुलाला हात धरून उठवलं आणि स्वतः मात्र आपल्या सोबत घेऊन मात्र जेवण केलं। आणि म्हणून त्या सगळ्या त्या जोडप्यांनी मात्र खटेश्वर बाबाला मागणी सुद्धा तेच मागितली की बाबा जन्मोजन्मी काय घडावी, तुझी सेवा घडावी, तुझी चरण सेवा साधाव्या, नाही का। पुन्हा पुन्हा जरी आम्ही जन्माला आलो ना तरी तुझ्या चरणाची सेवा, नाही का,
तुझी सेवा फक्त मिळाली पाहिजे, संत सेवा घडली पाहिजे, म्हणून त्यांनी आपलं मागणी मागितली. आणि धन्य ते परिवार आणि धन्य त्या खटेश्वराचा महिमा. त्यानंतर सहजची बाबा वेणीस आले, मेलीला बैल हे नजरे दिसले, लोका उठविना हाका मारले, परी कोणी येईना. खटेश्वर बाबा वेणीला आले आणि वेणीला आल्याच्या नंतर मात्र त्यांना मेलेला एक बैल दिसला आणि लोकांना आवाज दिला, चला बाबा आपण बैलाला तरी उठू. पण पहिल्याचा काळ असा होता, ढोर जर मेलं तर मात्र त्याचा विटाळ मानला जात होता. लोक आंघोळ करत होते, ढोर जर असं ओढून नेलं की नाही का. पण पद्धत होती त्या काळातला, रीतिरिवाज होता, परंपरा होती, काय ते त्यावेळेस होत. पण खटेश्वर बाबाने सांगितलं की बाबा या बैलाला उठवायला या, पण कोणीच मात्र त्या ठिकाणी गेलेलं नाही. खटेश्वर बाबा म्हणतात, अरे इधर जल्दी आओ उठाएंगे बैल, कष्ट कर चुरा हुआ उपकारी अनमोल. त्यांना आवाज देतात, अरे बाबा इकडे या, कष्ट करू 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 मात्र हा चुरा झालेला बैल आहे, नाही का. रात्रंदिवस यानं कष्ट केले, आणि कष्ट कोणासाठी केले तर तुमच्यासाठी केले, जगासाठी केले, नाही का. मग मात्र आता याला उठवण्याचे प्रयत्न करू, चला लवकर लवकर या. पण लोक पडले विचारी, मेल्याशिवायचे कोण प्रकारे जाती प्रतिबंध समोर उभा राहत असे. त्या ढोराने आता कोण उचलणार, आणि आपण जर तिथे जर गेलो तर तो आपल्याला काय म्हणजे विटाळ पडल, नाही का. आपण बैलाला आता कसा हात लावायचा. लोकांच्या मनामध्ये मात्र शंका आणि कुशंका यायला लागला. परोपकार करत असताना जर माणसाच्या मनात शंका आणि कुशंका येत असेल तर त्याला माणूस म्हणता येत नाही. माणसांची माणुसकी काय असते हे खटेश्वर बाबा आम्हाला सांगतात. सर्वाभूती प्रेम असावं, पण सर्वाभूती आपलं प्रेम राहत नाही. इकडे मात्र खटेश्वर बाबा उठवायला मात्र लोकांना बोलवत आहे. लोक मात्र काय पाहत आहे का, जर आपण त्या बैलाला जर शिवलं बा आंघोळ करा लागल, नाही का, पुन्हा पुन्हा मात्र ते त्यापेक्षा आपण नाही गेलेलं बरं. आणि म्हणून मात्र ते काही त्या ठिकाणी जात नव्हतं. त्यावेळेला मात्र खटेश्वर बाबा म्हणतात, बाबाशी उत्तर देते, अज्ञान रीत मनी चिंतते, समोर येणाऱ्यामध्ये न धजती, बाबा रागावती लोकावर. समोर कोणीच येताना दिसलं नाही. त्यावेळेला मात्र खटेश्वर बाबाला राग आला, आणि खटेश्वर बाबाला राग आल्याच्या नंतर काय म्हणतात, दूध तूप पवित्र इनका, खाते कर आनंद, यह कैसा अपवित्र है, हमको दिखलावे. नाही का. अरे यायचं दूध तूप दही सर्व खात असताना मात्र तुम्हाला त्याची कदाचित मात्र तुम्हाला त्यावेळेस विटाळ नाही आला, त्यावेळेला मात्र तुम्हाला पाप आठवलं नाही. पण आता मात्र तुम्हाला ह्या बैलाला जर उठवायचं म्हटलं तर तुमच्या मनामध्ये शंका यायला लागला, विटाळ पडायला लागला, नाही का, दोष दिसायला लागला. सांगा म्हणे याच्यात कोणत्या प्रकारचा दोष आहे, यामध्ये कोणता दोष आहे. अरे दूध तूप तुम्ही ज्या वेळेला खाता त्यावेळेला मात्र तुम्हाला आनंद होतो, आणि आता मेलेल्या जीवाला मात्र उठवायचं म्हणलं की तुम्हाला मात्र त्याचा काय दिसतो, भेद दिसतो. भेद इथं पाळायचा नाही. बरेच लोक म्हणतात की मेल्याच्या नंतर आंघोळ करावं लागते वगैरे वगैरे, आहे का नाही. का बरं करावी लागते याचा काही अर्थ मी आहे का, आतापर्यंत काही सिद्धांत लागला का कुठं. पण परंपरा चालत आलेली, वडील जे जे करीत त्या नाव धर्म ठेवते,
येरुतेचं अनुष्ठते सामान्य. अरे या कुडीतून जेव्हा मात्र जीव निघून जाते तिथं शरीराचा का दोष असते नाही का? आणि या शरीराला मात्र विटाळ पाळून मात्र आपण त्याला काय करत असतो, त्याचे छेडखानी करत असतो. जनावराबद्दल तर हेच आम्हाला दिसते. धरला का कुठे टाकून दिला, रस्त्यावर टाकला, कुठेही मात्र रोडवर टाकला, हीच परिस्थिती आम्हाला दिसते. ज्या वेळेला त्याचं दूध तूप खाताना मात्र आपल्याला मात्र आनंद येतो आणि त्याला मात्र स्पर्श करताना. पण लक्षात घ्या, बाबा म्हणतात दूध तुपासारे की अमृत कोणते आहे रे जगात, या वाचून कैसे प्राप्त मिळते का तुम्हासी. पूजा करिता नैवेद्य दाखविता, तीर्थ म्हणून दूध वाटता, मेल्यावर स्पर्श वाटता, काय न्याय हा तुमचा नाही का. जिवंत असल्यावर त्याच दूध घ्यायचं, त्यालाच मात्र तीर्थ म्हणून प्रसाद म्हणून मात्र वाटायचं, आणि मेल्यावर मग मात्र काय करायचं, शिवाशूत पाळायचं. हा नियम कोणता आहे? कटेश्वर बाबा म्हणायला लागले, हरी हा कोणता नियम आहे तुमच्यावाला. दूध तूप नसते जगी, कशी पुष्टी येता अंगी, ऐशी होता प्रता लागी, वाढीत पडता. पेढा खवाई मिठाई पाहिजे, खीर बासुंदी श्रीखंड पाहिजे, चहा करिता दूध पाहिजे, मग ते पवित्र कसे नाही का. आपल्याला सगळंच पाहिजे, ते जिवंत असताना त्याचे दूध पाहिजे, तूप पाहिजे, आणि आता मात्र त्याला शिवणं म्हणजे किती विचित्रपणा आहे बरा नाही का. हा विचित्रपणा आहे. आणि आपल्यालाही मात्र एक दिवस मात्र त्याच मार्गावर जाणार. पण आपण मात्र आपला कधी विचार करत नाही, आपण दुसऱ्याबद्दलच नेहमी विचार करत असतो. म्हणून लक्षात घ्या, माणूस बनायचं असेल तर मात्र कटेश्वर बाबा म्हणतात की बाबा सर्वासी प्रेमानं वागा, भूत दया ठेवा, सर्व जनावर पशु पक्ष्यापासून तर जीव जंतू पर्यंत सर्वांवर मात्र प्रेम करा. आणि हे प्रेम जर तुम्ही केलं तरच मात्र माणूस म्हणण्याच्या लायकीचे तुम्ही व्हाल. तोपर्यंत मात्र तुम्ही माणूस म्हणण्याच्या लायकीचे नाही. गायीची पूजा करिता, खाण्याचा आरा नाही म्हणता, आणि मरता विटाळा मानता, बरी रीत तुमची नाही का. गायीले मात्र पूजाही करायची, त्या गायीची करतो का नाही आपण गायीची पूजा. मग त्या गायीला पूजा करून आपण जर त्या गायीला देव मानत असल, आपली माता मानत असल, तर मात्र तिला स्पर्श करण्याचा विटाळ आला कुठतरी कुठचा. गायीला स्पर्श करणं, जर समजा आपली आई मरण पावली, मग आपण आपल्या आईला काय मात्र स्पर्श करत नाही. आपण सुद्धा आपल्या आईला स्पर्श करतो. आपण जाऊ जाऊ मात्र तिच्या आईचे गुण गात गात मात्र आपण हंबरडा फोडतो, रडतो. पण एक गाय मात्र ज्या वेळेला आपलं दूध तूप हे सगळं आपल्याला पवित्र देत असते, तिच्या दुधाचं आपण तीर्थ बनवून पित असतो, तिचं दूध आपण चहात टाकून पितो नाही का. तिचं दूध आपण लहान लेकराला पाजतो, आपण धष्टपुष्ट बनवण्याचा प्रयत्न करतो. आणि जेव्हा ती गाय मरण पावते, तिला मात्र त्यावेळेला शिवाछूत मात्र हा जो प्रकार मात्र आपल्या समाजामध्ये आला, नेमका कटेश्वर बाबा त्याच्यावर प्रहार करतात. आणि यालाच म्हणतात अंधश्रद्धा. यालाच काय म्हणतात? अंधश्रद्धा. अरे ज्याच्यापासून आपण सर्व मिळून घ्यायचं त्याला देव मानायचं, देवासारखी गायीची पूजा करायची, आणि जेव्हा ती गाय मेल्याच्या नंतर तिला मात्र अच्युत मानायचं, तिला स्पर्श नाही करायचा, हीच खरी अंधश्रद्धा नाही का. म्हणून मात्र लक्षात घ्या, गायीची सेवा करायची. अनेक दुनिया फिरते भराई बहिमानी झलके सत्यासाठे जुळते नाते सत्यासाठे जुळते नाते
दूध हा प्रेमाचा रस म्हणून सात्विक म्हणिती त्यास मारून वसा सारून त्यास दूध कैसे म्हणावे. दूध हे प्रेमाचं सार आहे असंही म्हणतात आणि त्या वासराले मात्र त्या वासराच्या तोंडावर मारू मारू मात्र त्या वासराले अलग करतात आणि आपलं दूध मात्र भांड भरून घेतात. आपलं भांड भरून घेतो का नाही त्या वासराला अलग ठेवतो आपण. पण लक्षात घ्या खटेश्वर बाबा या ठिकाणी काय म्हणतात गरी बाबा त्या गायीच्या पोटी जे दूध तयार होते ते तिच्या वासरासाठी तयार होते, तुमच्यासाठी तयार होत. मग तुम्ही इथं अन्यायच करताय ना. त्या जीवाच्या तोंडावर मारता, त्या वासराला उपाशी ठेवता आणि गायीचं संपूर्ण दूध काढून घेतात. तेव्हा तुम्हाला दोष लागत नाही का? तेव्हा तुम्हाला दोष लागत नाही. जसं लहान मुलासाठी दूध तयार होते नाही का? दूध कोणासाठी तयार होते बरं? आपण जरी जन्माले आलो आणि आपण जन्माले ज्या वेळेला आलो त्यावेळेला मात्र आईच्या स्तनामध्ये दूध कोणासाठी तयार झालं? मुलासाठी झालं का जगासाठी झालं? पण ते मुलासाठीच झालं, तिच्या वासरासाठी झालं. पण आपण लोभांती मात्र काय केलं, त्या वासराला उपाशी ठेवलं आणि त्याचं दूध मात्र आपण मात्र कुठं पेठेवर पाठवलं आणि व्यवसाय मात्र करायला लागलो. आणि व्यवसायाच्या निमित्त मात्र ना लोभाची या गुन्हे मेका वाया गेलो नाही का? आणि लोभ आपल्यामध्ये शिरला आणि व्यवसायाला लागलो आणि आपण पैसा कसा कमवता येईल हाच एक दृष्टिकोन ठेवला. पण एवढंही केल्याच्या नंतर ती गाय बैल जर मेला तर त्याला आपण स्पर्श करत नाही. ही कुठली रीत आहे? समाजाची कुठली रीत आहे? म्हणून मात्र खटेश्वर महाराजांना सरळ सरळ याच्यावरती प्रहार केलेला आहे. दूध हे रक्ताचे परिवर्तन, मर्जी ओलांडल्या कोटे सत्वपण, त्यास रक्ताचे महत्वाचे पूर्ण, दूध ते दूध नव्हे. आईच्या रक्तापासून दूध तयार होते हे खटेश्वर बाबा सांगत आहे. आईच्या रक्तापासूनच दूध तयार होते. ते कोणासाठी तयार होते? लेकरासाठी तयार होते. आणि आपण मात्र त्या गाईचे लई सोडून देतो आणि खाऊन पिऊन सुखी ठेवणार दूध पिऊन खाऊन पिऊन दूध ठेवणार त्यासची खरे दूध मिळणार, इतरा दुधाचा रंग दिसणार, दूध ते नव्हे नाही का? किती मोठा आपल्याला तारतम्य या ठिकाणी सांगितलं की बाबा बैलाची जर मात्र सेवायची करायची असेल ना तर त्यावेळेला मात्र त्याचा अंतिम संस्कार केला पाहिजे. त्यालाही सुद्धा मात्र आपण आपल्या संस्काराप्रमाणे मात्र त्यालाही माती दिली पाहिजे. या म्हणता सर्वची आले मनी थोडे संकोची लागले, पर एकदाची उठविले तोही उठला नाही का? आणि मग खटेश्वर बाबा मात्र रागावले, त्यांना उपदेश करायला लागले का बाबा तेव्हा तुम्हाला काही लाजा वाटत नाही का? ज्या वेळेला तुम्ही दूध काढून तिच्या वासराला अलग ठेवून मात्र तुम्ही दूध पिता त्यावेळेला, मग आता इथं उठवायला तुम्हाला कशाची लाज वाटते? आणि खटेश्वर बाबाचे बोलणे ऐकून लोक जवळ तर गेले पण मनात शंका धरायला लागले, संकट धरू लागले. लक्षात घ्या माऊली म्हणतात म्हणून संशयामुनी थोर आणि नाही पाप घोर, हे विनाशाची वाघोर प्राणियासी. मनामध्ये शंका निर्माण झाली का पापाचा मात्र उदय होत असतो. लक्षात घ्या. पर एकदाची उठविले तोही उठला नाही का? मग काय झालं? सगळ्यांनी हात लावला. जसं मात्र भगवान श्रीकृष्णानं गोवर्धन उचलण्यासाठी सर्व गोपाळांना एकत्र केलं
इथे सांगण्याचा मुद्दा काय होता, खटेश्वर बाबाले आतापर्यंत गाई म्हशी जिवंत एकट्यानंच केल्या आणि एकट्यानंच उचलल्या, पण त्यावेळेला मात्र लक्षात घ्या इथे ते करता नसता आलं का? करता आलं असतं, त्या बैलाला उठवता एकट्यालाच आलं असतं, त्याच्या पाठीवर हात फिरवला असता, चल बाबा उठ म्हणल्याबरोबर उठला असता. पण समाजाला एक दिशा द्यायची होती. काय द्यायची होती? समाजाला एक दिशा द्यायची होती का बाबा आपलं हे कर्तव्य नाही, आपण बैलापासून कष्ट करून मेहनत करून घेतो आणि त्याचा शेवट झाला म्हणजे आपण मात्र रस्त्यावर फेकून देतो, यासाठी दाखवलेली ती लीला होती. म्हणून सांगितलं का या रे लहान थोर, नाही का, सगळे या आणि मात्र काय करा, या सत्कार्यामध्ये सहभागी व्हा. ओटविताची जिवंत झाला, मांडले कुटार खाऊ लागला, समाज बुचकाळ्यात पडला, कैसे झाले म्हणून, नाही का. आणि मग मात्र तो जिथं काही जमलेला जो काही समाज होता तो समाज मात्र बुचकाळ्यात पडून गेला की बाबा अरे हे कसं झालं, अरे हा तो बैल मेला होता आणि बैल मेल्याच्या नंतर आता पुन्हा जिवंत कसं झाला. सगळ्यांना मात्र त्या गोष्टीचं आश्चर्य वाटलं, नाही का. समाजाला दिशा देण्यासाठी मात्र खटेश्वर महाराजाची लीला आहे. तो एके दिवशी स्वामी निघाले, मरतंगड्या घोड्याशी घेतले, दोरा बांधून चालले सातपुड्या पर्वतावर. मात्र एक मरतुकडं घोडं घेतलं. आता खटेश्वर बाबा जवळ ढोर म्हणजे काय चांगले तंदुरुस्त थोडीच होते, नाही का. एक मरतुकडं घोडं घेतलं आणि मरतुकडं घोडं घेऊन पुढं सातपुड्या पर्वताकडे गेले. सातपुडा पर्वत नामे त्यात चिखलदरा नाम विख्यात, मुकाम केला असे ते काय झाले ऐका. तळेस ते एक गवळी दिवसभर म्हशी ओळी आणून या संध्याकाळी कोंडी वाळग्यात. त्या ठिकाणी तो गवळी होता, चारात म्हशी चारायच्या, गायी चारायच्या आणि संध्याकाळी मात्र वाळग्यात कोंडून द्यायचं. पण ऐशिया परी 8 दिवस झाले, गवळ्यांचे चित्त घाबरले, नाना उपाय करून पाहिले, नाही बरे काही केल्या. त्या ठिकाणी मात्र एक वाघ येत होता आणि वाघ येऊन मात्र त्याच्या रोज गायी नाही तर म्हशी मारत होता. रोज यायचा आणि एक त्याची गाय नाही तर म्हैस मारायचा. असं करून मात्र 8 दिवस झाले. तो गवळी घाबरून गेला की आता माझं कसं होईल, नाही. आणि मग स्वामी जवळ तो आला. स्वामी प्रणिपात केला, सर्व वृत्तांत सांगितला होत असे असलेला. स्वामीनाथ वाघ दररोज एका म्हशी ते मारून जातो, मी नाना प्रयत्न करीतो परितो आवरेना. स्वामी म्हणते यावरी उपाय, 2 म्हशी 1 शेळी देतो काय, तेव्हाच बंदोबस्त होतो, कबूल आहे का तुला, नाही का. तिथं मात्र खटेश्वर महाराजांनी त्याच्यासोबत सौदा केला, नाही का. तुला देतो, तुझं मात्र सगळे प्रयत्न करून तुला मी देतो, पण तुला काय करावे लागल, 2 म्हशी आणि 1 शेळी जर देत असेल तर त्या वाघाचा बंदोबस्त करतो, नाही तर मी काही करणार नाही. त्याला वाटलं एवढा मोठा सौदा महागात पडते, एवढा मोठा सौदा महागात पडते. कारण की आपण लोभी लालची लोक आहे ना, संतांकडून अपेक्षा आपण काय करतो, संतांनी आपले काम फुकटातच केले पाहिजे, आपल्या जवळची दमडी खर्च नाही झाली पाहिजे, आपल्या पाचचं काही गेलंच नाही पाहिजे आणि संतांना आपले सगळे काम मात्र फुकटात केले पाहिजे, अशी मनोवृत्ती सगळ्यांची जडली. प्रत्येकाला वाटत असतात की संत परोपकारी आहे, मग आमच्यावर परोपकार केला तर काय होते. पण जवळचं मात्र द्यायचं नाही. त्यानं मात्र काय केलं, कर्म तपासता त्या जीवांचे तळ अटळ असे कोणाचे, अटळावरील प्रयत्नांचे काही चालेना, नाही का. ही पापे असती दूर भोगावेच लागते निर्धार, चुकते ना कदापि. आणि खटेश्वर महाराजाला काय भूत भविष्य आणि सगळ्यांचं मात्र जनावरांपासून तर माणसापर्यंत सगळ्याच इति कर्तव्यता काय, यांना समोर काय केलं, माग यानं काय करणार आहे आणि पूर्ण पाहिलं. पण मात्र खटेश्वर बाबाला हे दिसलं
की मात्र हे प्रारब्ध भोग आहे आणि प्रारब्ध भोगाच्या ना मात्र इथं हे यांचा जीव जात आहे, हे जेव्हा त्यांनी सांगितलं. इथं जर सांगायचं तात्पर्य झालं ना, केले कर्म झाले तेची भोग आले, उपजले मेले ऐसे. म्हणून माणसाच्या जीवनात मात्र मरणात आपल्याला मात्र कर्म हे मात्र भोगावीच लागतात आणि कर्माचे फळ मात्र भोगावीच लागतात. मग मात्र तो कोणीही असो, संत असो, साधू असो, राजा असो, रंक असो, हे मात्र कर्माचे फळ सगळ्यालाच भोगावे लागतात. सद्गुरु म्हणते तयाला 2 म्हशी 1 शेळी आम्हाला, मस्त रेडा एक बरोबरीला तुला तू दिला पाहिजे. पुन्हा मागणी वाढली कटेश्वर बाबाची. तू जेवढा कंजूसी करशील तेवढी मागणी. आता पहिल्यांदा सांगितलं 2 म्हशी 1 शेळी दे, पण त्याच्या मनामध्ये लोभ सुटल्यामुळं त्याला वाटलं की मात्र फुकटात देवानं आपलं काम केलं पाहिजे, म्हणून मात्र तो बनावट गोष्टी मात्र त्याला खंडेश्वर बाबाला बोलवण्याचा प्रयत्न जो करत होता. कुठेही चापलुसी चालत नाही. मग खंडेश्वर बाबांना सांगितलं म्हणजे बरोबर, तुम्हाला बंदोबस्त करून देतो, तुझे वाघ काही येऊन मात्र तुझे ढोरं खाणार नाही, पण आता एक काम कर म्हणे, 2 म्हशी तर पाहिजे, शेळी पाहिजे, पण त्याच्या बरोबरीला एक रेडा देशील तर मग पूर्वपद सांगलं नाही का. मागणी वाढली ही एक मात्र संतांना घेतलेली परीक्षा होती. यानं द्यायला पाहिजे होतं पण नाही दिलं. तेव्हाची गडी ते आमचे खुश होते, दूध पिऊन तुमचे नुसकान रोखले जाईल साचे संदेह नाही. तू एवढं देशील तर तुझे काहीच नुकसान होणार नाही, ते बाकीचं आम्ही सांभाळून घेऊ. हे ऐकून गवळी बोलला, 2 म्हशी 1 शेळीला मागतेले आता 1 हल्याला अधिक मागताजी नाही का. पुन्हा तो मोह पडला, लोभात पडला. नाही बा म्हणे, तुम्ही पहिल्यांदा 2 म्हशी 1 शेळी मागितली ना, आता तुम्ही वरून पुन्हा आता 1 हल्याही मागत आहे म्हणे. नाही तर खंडेश्वर महाराज म्हणतात, जब अपन ही चलती थी तो था तब नाराज, अब उनकी है तो कहा मूर्खो. नाही का, म्हणजे मूर्खो को महाराज नाही का. काही इथं म्हणतात की बाबा जेव्हा माझी चालती होती ना तेव्हा तुझा सौदा 2 म्हशीत 1 शेळीत झाला असता, पण आता मात्र तो सौदा वाढला, आता मात्र त्याच्यासोबत रेडा लागते. तुला पसंत संत कर. ते आहे तर आता नाराज, न कडे काय घालावी समज, तुझे मनी गड्या रे उमज विसरून पाय नाही का. गरजवंत अक्कल नाही असाची हा प्रकार पायी, याचा विचार पुरता घेई मना माझी आपुल्या. गरज कोणाली आहे? गरज कोणाली आहे? गवळ्याले का खंडेश्वर महाराजाला गरज आहे का? मग ज्याची गरज आहे, गरज जर असेल तर मात्र गरजवंतांना गरजेसाठी मात्र काही केलं पाहिजे. पण मात्र गंमत अशी आहे, गरज आहे पण दाम सुटत, मोह सुटत. म्हणून मात्र त्याचा मोह तोडण्यासाठी, त्याच्या आशा मात्र तोडण्यासाठी मात्र खंडेश्वर बाबांना केलेली लीला होती. संत संग सहज साह्यासे होता, कल्याणाचे जीवाच्या हाता, क्रमे वा साक्षात भववेता निवृत्ती होय. यासाठी मात्र सतसंग पाहिजे. या मोहातून सुटायचं असेल, या आशापाशातून सुटायचं असेल तर यासाठी मात्र संतांची संगत पाहिजे. पण संतांची संगत झाली रे झाली तर काय होईल? संत चरण रज लागता सहार, संत चरण
संत चरणाला लागता सहज वासनेचे बीज जळून जाय मग राम नाम उपजे आवडी पुण्य घडोघडी पण ते संतांचे चरण लागले तर नाही का इथं संत चरण आपल्याला पाहिजेच नाही ना संत दिसला का आपल्याला मात्र तळपायाची शेरच मस्त करतात बरेच संत लोकांचं आहे नाही का संत एक तर ओळखता येत नाही पहिलेच कोणी संतांच्या मागे लागते आणि त्या संतांना यायला फसवलं का मग दुसऱ्या संताचा मात्र ते तिरस्कार करते म्हणून मात्र संत ओळखण्याचं शिका आणि त्यावेळेला मात्र वाघाची छळकानी चुकविली गवळ्यांची कळपे वाचविली तेने या खुशी वाटली वाघाला नाही का वाघांच्या वृत्ती पालटल्या इकडे येण्याच्या वाटा मुरल्या अवगत त्या चुकविल्या जीवांच्या प्रभूने म्हणजे जीवावर सत्ता इथं काय केलं जीवावर सत्ता की वाघासारखा हिंस्र प्रश्न असूनही मात्र त्याची दिशा पलटवून टाकली बाबा आता तू इकडे येऊ नको या गवड्याला त्रास देऊ नको वाघाची वृत्तीमध्ये पलट झाला आणि वृत्तीचाच पलट होण्यासाठी संतांची कृपा लागते काय पलटली पाहिजे आपली वृत्ती पलटली पाहिजे आणि जोपर्यंत आपली वृत्ती पलटत नाही ना तोपर्यंत आपला मात्र काय उद्धारच होत नाही खटेश्वर बाबांना त्या ठिकाणी मात्र त्या गवळ्याला त्या ज्या वाघाचा त्रास होता त्या वाघाच्या मात्र दिशा पलटवून टाकल्या म्हणजे लक्षात घ्या जीवावरही सत्ता निसर्गावरही सत्ता आणि विज्ञानावरही सत्ता हे तिन्ही कार्य मात्र खटेश्वर बाबाने आपल्या जीवनात लोकांना करून दाखवले चारी जीवाती स्वाधीन केले फिरत्या प्रती सोपविले आम्ही जातो तया सांगितले मुक्तागिरीसी आणि तिथून मात्र ते मुक्तागिरीला निघून गेले मी तिथून परत येईन एका शेळी ते घेऊन जाईन ऐसे स्वामी तयाचे बोलून निघते झाले नाही काही दिवस मुक्काम करून निघाले मुक्तागिरीवरून चिखलदऱ्या लागून पहिल्या ठिकाणी पुन्हा मागता मुक्तागिरीला जाऊन आले आणि त्या गवळ्याची एक मात्र बकरी घेतली काय त्या गवळ्याची काय घेतली बकरी घेतली प्रारब्ध जीव अस्ति बांधले
पूर्वी काली शुभाशुभ कर्म केले तयाई लोक भोगणे आले चुके ना कदापि. कटेश्वर महाराज म्हणतात की पहिले जे तुला कर्म केले आहे ना त्या कर्माचे भोग मात्र भोगावेच लागतात, हे कोणालाही चुकत नाही. कर्म देता झोले प्रयत्न करता काही नचले. चौघे पुत्र राया दशरथा प्राण गेल्या एकही नव्हता. नाही का? कृष्णासारखे वैभव बंदीशाळे वसुदेव, मग त्यांना सुद्धा जर देवा दिकाला हे जर कर्माचं फळ मात्र भोगावंच लागते, तर आपण साधारण मानव आपल्याला सुद्धा मात्र कर्माचे फळ भोगावेच लागतात. म्हणून लक्षात घेण्यासारखं इथं कटेश्वर बाबा सांगतात की बाबा पहिले तुझं कर्म बदल, नाही का, आणि कर्म चांगले ठेव, सत्कारी मन लाव, साधू संतांच्या संगतीमध्ये राहा, तुझं मात्र प्रारब्ध आपोआपच बदलल्याशिवाय राहणार नाही. स्वामी अदृश्य ओळखती गती अवगती ते जाणती, त्यातील योग्य अयोग्य पाहते मग काढते निर्णय. ईश्वर कर्तृत्व येईल बाधा असे न वर्तती कदा शहाणे बोधशी कायदा तय परी शोध घेती. नाही का? ते निसर्ग नियमही तोडत नाही, आणि वेळ जर पडली तर निसर्ग नियम मोडल्याशिवाय मात्र राहत नाही. जीवांचे व्हावे कल्याण ऐशीच अंतरी इच्छा पूर्ण, त्यावी अवगती चुकून लाविले योग्य पंथी. म्हणून मात्र अनेकांच्या मात्र काय केले, जीवाचं कल्याण करण्यासाठी मात्र सदोदित रात्र न दिवस मात्र कटेश्वर महाराज झिजत होते. असंख्य बकरी आणि ती नेवणी देवा पुढे कापती, निखिल होत असे गोट्यावरती रक्तांचा देते. कुठं बैरमची यात्रा होती, आणि त्या बैरमच्या यात्रेमध्ये नंतर खूप लोक मात्र खूप सारे बकरी घेऊन याचे कळपच्या कळप, आणि त्या बैरम देवाले मात्र कापायचे. बैरम देवाले कापाची, रक्ताचा पूर जायचा, जणू काही मात्र रक्ताचा चिखलच होऊन जायचा. पण हे देवासी कैसे माने, त्यांचे चिली करा संहारणे, दगडा पुढे चैतन्य कापणे, अन्यायाची माजला. खटेश्वर महाराज म्हणतात की इथं कोणताही देव तुम्हाला कोंबडी बकरी मागत नाही, तरी पण मात्र आपण मात्र काय करतो. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, दगडाच्या देवाले कोंबड्याचा देव, निर्दयी लोकाले जरा नाही ठेवू. दगडाच्या देवाले कोंबड्याची, निर्दयी लोकाला जरा नाही ठेवू. निर्दयी लोकाला जरा नाही ठेवू. देवापुढं कोंबडे बकरे कापण्याचाही मात्र खटेश्वर महाराजांना इथे विरोध केला. कोणत्याही देवापुढं मात्र कोणताही देव मात्र आपल्याला कोंबडे बकरे मागत नाही. पण आता आपली एक भावना तशी होऊन गेली, म्हणून आपण मात्र आपल्याच मनाच्या तृप्तीसाठी आपण त्या कोंबडे बकऱ्याचा नवस करत असतो. देव कोंबडा बकरा खात नाही. सांगायचं तात्पर्य म्हणजे देवाले का असते बास, आणि माणसाले, कारण पूर्वीच्या काळी काही लोकांना मात्र तो नियोजित केलेला एक कट होता. देवाच्या नावानं कोंबडे बकरे कापायला लावायचं म्हणजे यायची सुगी. निश्चित जो जिबीचे चोचले पुरवण्यासाठी केलेला हा अट्टहास आहे. देव कधी कोंबडे बकरी मागत नाही. तर जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, जगद्गुरु तुकाराम महाराजांना सुद्धा मात्र देवी सोबत बोकड्या कापलेला आहे. कोणता? काम क्रोध बकरा मारा, नाही का? काम क्रोध बकरा मारा, राई रकमाईच्या वरा. कोणता बकरा सांगितला बरं? जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितलं मारा लागते बोकड्या, कापा लागते. पण कोणता? काम क्रोध बकरा मारा. का? हे काम क्रोध सारे मारे गात याड येती. काम क्रोध सारे
हे काम क्रोध सारे मार्गात आळी. आणि हे काम क्रोध आहे ना, हे माणसाच्या सरळ जीवनाच्या मात्र आड येत असतात. म्हणून हे काम क्रोध मात्र देवी जोड काढायचे. हेच काम क्रोध मारायचं. पण हे काम क्रोध मारत नाही आपण. धरला बोकड्या का कापला, धरला बोकड्या कापला, पण एक काम नाही करत. बोकड्या कापण्यापेक्षा आपण आपले लेकरं कोण नाही कापत, नाही का? अरे तेही कोणाचा तरी जीव आहे, तेही कोणाचं तरी लेकरू आहे. पण जनावराचं लेकरू म्हणजे काहीच नाही, आणि माणसाचं लेकरू म्हणजे खूप मौल्यवान. खटेश्वर महाराज म्हणतात की बाबा, आता ही कोंबडी वगैरे कापण्याऐवजी जर तुम्ही तुमच्या लेकराला जर कापलं असतं ना, तर तुम्हाला कळवळा आला असता, तेव्हा तुम्हाला समजलं असतं. काया वाचा मने सुखे, त्याशीचे म्हणावे पुण्य सुरेखे, तैसेची भोगावे लागे दुखे, ते पाप समजावे. नाही का? काया आणि वाचा आणि मन, पाप 3 प्रकारचे: कायिक, वाचिक आणि मानसिक. आणि 3ही प्रकारचे पाप आपल्या प्रमाणात, आपल्या मतांमध्ये आपल्या हाताने घडत असतात. जर समजा एका जीवाला जर समजा आपण काडीनं, शरीरानं काडीनं मारलं किंवा सुरीनं कापलं, तरी तेही मात्र पाप लागते. दुसरी गोष्ट, आपण समजा वाचेनं जरी कोणाला कमी जास्त बोललो, वाचेनं जरी आपण अपशब्द कोणाला जर बोललो आणि दुसऱ्याचं जरी मन दुखलं असेल, तरी मात्र ते पाप होते. तिसरी गोष्ट, मानसिक. जर मनामध्ये जर आपण दुसऱ्याचं वाईट चिंतत राहिलो, तरीही मात्र आपल्याला पाप लागतेच. आमच्या गावातली एक गोष्ट सांगतो तुम्हाला. आमच्या गावात एका जणाचं पोटच बाई दुखत होतं. एवढं पोट दुखत होतं, एवढं पोट दुखत होतं. गावातले दवाखाने केले, जोडमाचे दवाखाने केले, आणि मग गेला तो यवतमाळच्या दवाखान्यात. यवतमाळच्या दवाखान्यात गेला, पण यवतमाळच्या दवाखान्यात त्याचं काही निदान लागलंच नाही. त्याचं काही तिथं पोट दुखेच नाही. मग डॉक्टर म्हणे किती दिवस झाले पोट दुखत आहे? तर म्हणे 8 दिवस झाले. बरं, पोट काऊन दुखत आहे? म्हणे काही तुला खाल्लं का? तर म्हणे नाही. मग पोट दुखण्याचं कारण काय? तो डॉक्टरला सांगितलं. म्हणे डॉक्टर साहेब म्हणे पोट तवापासून दुखायला लागलं म्हणे, माझ्या शेजारच्यानं 4 व्हीलर घेतली, तवापासून माझे पोट दुखत आहे. नाही का? हे मानसिक दोष आहे माणसाचे. अरे शेजाऱ्यानं गाडी घेतली म्हणून आपल्या पोटात दुखावं ना आपण त्याला मात्र जळत राहावं, हे पाप नाही का? म्हणून काया आणि वाचा म्हणा, कायनं, वाचन आणि मनानंही मात्र त्या खटेश्वर बाबाचं स्मरण करायचं, खटेश्वर महाराजाचं मात्र नामस्मरण करायचं. हे जर तुमच्या हृदयामध्ये जर पक्क बिंबलं ना, तर मात्र तुमच्या हाताने कधी पापच घडणार, उलट मात्र पुण्य घडत जाईल. कारण जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की राम म्हणता वाट चालीन यज्ञ पाऊला पाऊल. राम म्हणता वाट चाली आणि यज्ञ पाऊला पावले. तुम्ही देवाचं नामस्मरण करत चाला ना, कशाचं तिथं पाप लागते तुम्हाला. पण तुम्ही जेव्हा रस्त्यानं चालत असता, आपली सगळी मात्र नजर असते, यानं घर कसं बांधलं, यानं कसं घर बांधलं. आपण सगळ्या लोकांच्या घरानं पाहत येत असतो. आपली नजर मात्र चौभोवताल फिरत असते, आणि संतांची नजर मात्र खाली असते. लक्षात घ्या, संतांची नजर खाली असते जमिनीकडं, आणि सर्वसामान्य माणसाची नजर मात्र चहूकडे असते. म्हणून लक्षात घ्या, म्हणून फसल्या जाते.
संत जमिनीकडे पाहतात, माल माळ्या कोणाच्या पाहत नाही. त्यांना फक्त भक्त पाहिजे, सात्विक पाहिजे, चांगल्या विचाराचे माणसं पाहिजे. पण आपले विचार मात्र सगळे विकारानं भरलेलं आपलं मन आहे. यानं कशी माडी बांधली असन, यानं कसं केलं असन, याचं एवढं कसं काय धन वाढलं नाही का. आणि एखादा लंगडा माणूस जर आपण आपल्या मनात दिसलाय ना, तर आपली भावना कशी होऊन जाते, येणं भोगणं कर्माचे फळ नाही का. तिकडेही आपण पलटो, मन मात्र चौदिशा फिरत असते आपल्यावर. म्हणून बहिणाबाई चौधरी आपल्याला सांगते, मन वढाळ वढाळ उभ्या पिकातल ढोर, किती हाकला हाकला फिरून येते पिकावर नाही का. पण संतांचं मन स्थिर असते, बुद्धी स्थिर असते, म्हणून ती जमिनीकडे फार चालते. आपली मात्र बुद्धी तशी नसते, आपण सर्व ठिकाणी बांधलं गेलेलो. देवानी बादला जो सिद्धांत तो चालत असे अव्यात, निसर्गी ते नतमस्तक होतो सर्व काळ नाही का. ज्या भगवंतानं ज्या सृष्टीची रचना केली, त्या सृष्टीच्या रचनेमध्ये निसर्गही सुद्धा मात्र त्याच पद्धतीनं चालतो नाही का. म्हणून तर उन्हाळा, पावसाळा नाही का, हिवाळा, उन्हाळा झाला की पावसाळा, आणि पावसाळा झाला की हिवाळा पुन्हा पुन्हा मात्र येत असते. लक्षात घे, हे तिन्ही प्रकारचे ऋतू मात्र क्रममान करत असतात नाही का. आणि इकडं मात्र सूर्याचा दोय होते, सूर्य उदय होते, आणि इकडं सूर्यास्त होते. हे सर्व कार्य मात्र कोणाच्या सत्यानं चालत आहे, त्याच भगवंताच्या सत्याने चालत आहे. काय माऊली म्हणतात, मी बोलविल्या वेदू बोले, मी चालविल्या सूर्य चाले, मी हालविल्या प्राणू हाले, जो जगाते चाळीता नाही का. कारण सर्व सृष्टीचा नियंत्रित्व आहे, आणि त्याच्या नियमालाही मात्र निसर्ग सुद्धा मात्र अवहेलना करू शकत नाही. तर मात्र सामान्य माणसाची अवकाश जर तुम्ही जर निसर्गाच्या विरोधात गेले, त्याच्या नियमाच्या विरोधात जर गेले, तर ते तुम्हाला कर्माचे फळ भोगावेच लागतात. पाप वा पुण्याची माफी भरावी, ज्यांची जशी जशी क्रिया असावी, तैसी तैसी फळे भोगावी, स्वभावीची होत असे नाही का. आपण जसे कर्म केले तसे जगी जीवनाचे सार, घ्यावे जाणून सत्वर, सार घ्यावे जाणून सत्वर, कैसे याद करवायचे फळाचे पुरीश्वर, कैसे याद करवायचे फळाचे पुरीश्वर. जीवनाचे सच्चिदानंद कटेश्वर महाराज प्रारब्ध अटळ असे, तया पूर्व कर्माचा जोर असे, ते भोगणे सारावे लागत असे, त्यावी न खर्ची पडेना नाही का. खटेश्वर महाराज म्हणतात, बाबा जे प्रारब्ध भोग आहे ना, ते भोगावेच लागतं. प्रारब्ध टारे ना टरे सूत्र न किसी के हात,
जैसा करे वैसा भरे यही सत विचार. नंतर मात्र ते एक शेळी घेतली कट्टेश्वर बाबांनी आणि मात्र बहिराम देवाकडे गेले. त्या बहिराम देवाला मात्र उपदेश करायला लागले. बाबा कहे बहिरम को ये क्या तेरी रीत, हिंसा कर्म अच्छा नहीं धरे सत्य की नीत. त्या बहिराम देवाला जाऊन म्हणायला लागले की बाबा अरे हिंसा करणं काही मात्र देवाचं काम नाही का. हिंसा करणं देवाचं काम नाही. जसापैकी मात्र भागवतामध्ये नारदाने इंद्रानं कयाधूचं ज्या वेळेला मात्र अपहरण केलं होतं, कयाधूचं इंद्रानं सुद्धा अपहरण केलं होतं, तेव्हा नारदाला इंद्राला उपदेश केला होता की म्हणे हे देवाला काम शोभत नाही. म्हणून कयाधूला मात्र आपल्या आश्रमामध्ये ठेवून घेतलं आणि नाम संकीर्तनाच्या प्रभावानं मात्र ते गर्भावर संस्कार पडले आणि नंतर मात्र भक्त प्रल्हादाचा जन्म झाला. म्हणून इथेही मात्र बहिराम देवाला मात्र हेच सांगत आहे खटेश्वर महाराज की बाबा अरे हिंसा करणं चांगली नाही. जो ईश्वराचा नियम आहे त्याचप्रमाणे मात्र तुला चालावं लागेल आणि तू जर मात्र आडमार्गाने गेला तर मात्र त्याचे फळ तुला मात्र भोगावे लागतील. ते येथील ओळखीला कारभार जेथे अनंत जीवाचा सार त्यातची देव प्रसन्न निरंतर लोकभावनेने. नाही का. देवाशी म्हणती खटेश्वर तुझे हीच का भक्ती जीव सार, मरण ही मुक्त निर्धार सांभाळी आजपासून. तू जर मात्र हेच क्रिया जर मात्र समोर चालू ठेवली ना मग मात्र तू आलं पाहत बस. नाही का. साधारण गोष्ट नाही ना. त्या देवाला दम देणं म्हणजे काय साधारण गोष्ट आहे का. साधारण जीवाचं काम नाही. नाही का. जर तू असेच कर्म घडत राहिले तुझ्याजवळ आणि असाच तू जर मात्र हिंसा करत राहिला तर शेवटी मात्र तू तुझं पाहून घे. त्यानंतर थोडेच दिवसांनी जागविले संत डेबुजे लागून त्यांनी बंदोबस्त केला येऊन बहिरामाशी. नंतर मात्र त्या ठिकाणी डेबुजी महाराज म्हणजे गाडगे महाराजाला मात्र त्या ठिकाणी श्री खटेश्वर महाराजांना मात्र प्रेरणा दिली आणि त्या प्रेरणेनं मात्र बहिरामाच्या ठिकाणी गेले आणि तिथेला मात्र जेवढी काही हिंसा होती त्या ठिकाणी मात्र गाडगे महाराजांनी ते काम पूर्णत्वास नेलं. धन्य धन्य प्रभूची लीला प्रारब्धाचा खेळ ओळखला आणि कायमचा निवाडा केला ज्याचा तू जाणे. नाही का. कोणत्याही माध्यमातून संत काम करत असतात, देव काम करत असतात. एक निमित्त मात्र म्हणून मात्र ते कार्य करत असतात. जाणून जीव कर्माचा योग गतीचाही करुणी संयोग वाघसळीचा साधुनी वियोग एक पंत तो काज केले. नाही का. त्याच्याही काही म्हशी राखल्या त्याचंही कल्याण केलं आणि एक शेळी घेऊन मात्र बहिरामाले मात्र काय केलं सांगितलं की बाबा असं काम आता करत नको जात जाऊ आणि त्यालाही मात्र त्या ठिकाणी शांत केलं. बहिरमावरून निघाले सतरंजा नदीवरी आले ते स्थळी नजरे पडले श्री खटेश्वराचे. त्या ठिकाणी आल्यानंतर सतरंजा नावाची एक नदी होती त्या नदीवर आले आणि नदीवर आल्याच्या नंतर मात्र तिथं त्यांना भोई दिसले. आता भोयाचं काम काय मासे पकडणे आहे का नाही. यायनं मस्त जाळे टाकायचे मासऱ्या पकडायच्या जाळे टाकायचे मासऱ्या पकडायच्या. त्यावेळेस मात्र भोयाले सुद्धा मात्र त्या खटेश्वर बाबांनी उपदेश केला. भोई लोकांनी बरेचसे जाळे मानले दर्या मासे आज आम्हा शिकार मिळत असे मनमाने इच्छाई. नाही कस त्यावेळेला मात्र मन मानेपर्यंत त्यांना मच्छा मिळाल्या. आनंद झाला. आनंदाच्या भरामध्ये मात्र ते होते सगळे भोई लोक. त्यावेळेला मात्र खटेश्वर बाबा त्या ठिकाणी पोचले आणि म्हणाले लागले तुम ही तो जाल में फसे कहते जाले दोन कैसा हो भोग भैया तुम छुडावे कोण. त्या बोयाले म्हणायला लागले अरे काय माणस हो म्हणे बयाल झाले का पागल झाले का तुम्ही. अरे त्या मासऱ्या जाळ्यात फसल्या मासऱ्यासाठी जाळे जे तुम्ही टाकायला लागले ना त्याच्यातच तुम्ही आनंद मानायला लागले खुश मागायला लागले पण तुम्ही सुद्धा मात्र जाळ्यात पडलेले आहे हे तुम्हाला कवा दिसत.
नाही का? कोणत्या जाळ्यात फसले ते? कर्मपाश. त्याला काय म्हणते? कर्मपाश. या कर्मपाशामध्ये तूही बांधला गेलेला आहे. अरे इथून तुझी सुटका करून घे. तुला आज आनंद वाटत आहे, असंख्य जीव पकडायचे, बाजारपेठेवर न्यायचे, विकायचे, पैसा कमवायचा आणि मात्र तुला आपला घर संसार चालवायचा. पण हे मात्र पाप आहे. सर्व जीवाचा मात्र मारण्याचा अधिकार मात्र तुला दिला पण. आणि त्यावेळेला मात्र तुम्ही तर आजवरी जाळ्यातून मोकळे झाले नाहीत, अजून 2 जाळे धने होवनी बसले. 2 जाळ्यामध्ये तुम्ही फसलेले आहे. एक कर्मपाशाचा जाळा आणि जन्म मृत्यूचा जाळा. नाही का? कोणते जाळे? जन्म आणि मृत्यूचा हा जाळा आपल्या मागे लागलेला आहे. हा सदा कदाचित लागलेला आहे. हा कधी न तुटणार आहे. हे जाळं कधी न तुटणार आहे. इथून जर मुक्त व्हायचं असेल तर संताला मात्र शरण जावं लागतं. आणि जर समजा दुसरंही याच्यावर भर तुम्ही करून टाकली, पहिलेच मात्र जन्माचा मात्र काय भोग आहे आणि म्हणून मात्र दुसराही मात्र कर्माचा पाश तुम्ही धरून घेतलेला आहे. आता 2 फाशातून तुमची मात्र सुटका आता कशी तुम्ही करून घेता ते पहा. आपलं तसंच आहे ना. आपण संसारामध्ये आलो, हेही मात्र कर्माचा पाश आहे आणि त्याच्यामध्ये जरी जन्माला आलो, पण लक्षात घ्या, एक योनी कोटी कोटी फेरा तेव्हा लागे वारा मानवाच. मग मनुष्य जन्म किती मोठा अनमोल आहे सांगा बरं. एक योनी कोटी कोटी फेरा आणि तेव्हा लागे वारा. मग एवढे भोगल्याच्या नंतर जर मानवाचं शरीर जर आपल्याला भेटत असेल तर मात्र एवढी मात्र योनी 184 योनीचा मात्र आपल्याला सुटण्यासाठी मात्र पहिल्यांदा ईश्वराचं स्मरण करणे, ईश्वराला शरण जाणं ही पहिली गोष्ट आहे. आणि त्याच्यात मात्र दुसरी गोष्ट तुला करून ठेवलेली आहे कर्माची, आणि त्या कर्माच्या फाशामध्ये मात्र तू सापडलेला आहे. आता हे कर्मापासूनच प्रारब्ध आणि प्रारब्धापासून संचित घडत असते. आणि म्हणून मात्र लक्षात घे, आता हे कसे काय मात्र तुम्ही निवडणार. सुंदर उपदेश केला खटेश्वर बाबाने. नुसतंच मात्र काय जीव जिवंत काम करायचं नाही केलं, तर उपदेश देण्याचं सुद्धा काम केलं. म्हणून लक्षात घ्या, दैवगतीचा अवघड मार्ग व्हा की सकल नर नाही. हे सगळ्यालाच भोगावं लागतं. भोगावे भोग असे का हो चुकते काय पुन्हा. दैवगती काय करीन तुझी काय करीन तुझी
म्हणून दैवगतीचा अवघड मार्ग वाहती सकल नरनारी. म्हणून मात्र कर्माच्या बंधनातून सुटण्यासाठी मात्र कटेश्वर महाराज उपदेश करत आहेत. बाबा हे कर्मबंधन खूप मोठं आहे. हे कर्मबंधन मात्र काही साधं सोपं नाही. आणि या कर्माच्या बंधनातूनच मुक्त होण्यासाठी मात्र हा मनुष्य देह आहे, ठीक आहे. आणि ह्या मनुष्य देह मिळवूनही जर तू मात्र या कर्मबंधनातून सुटला नाही ना, तर मात्र तुझी गती कशी होईल हे मात्र सांगता येत नाही. तर मात्र लक्षात घे, 6 प्रकारचे पाश आहे. कर्मपाश, आशापाश, मोहपाश, नाही का, ब्रह्मपाश, नाही का, यमपाश, हे सगळे मात्र 6 प्रकारचे पाश आहे. आणि याच्यातून सुटण्यासाठी मात्र जीवही याच्यामध्ये गुंतलेला आहे. उदाहरण जर तुम्हाला सांगायचं झालं, आशापाश, एक साधू नदीवर आंघोळीला चालला होता, संन्यासी. पण रस्त्यानं जात असताना त्याला एक सोन्याची अंगठी दिसली, 10 ग्रॅमची जवळजवळ अंदाज. सोन्याची अंगठी दिसल्याबरोबर संन्यासानं विचार केला, सोन्याची अंगठी आहे, घेण्यासाठी खाली वाकल्याबरोबर मात्र अंगठीजवळ हात दिला. आणि नंतर त्याला आठवण झाली का बाबा मी तर संन्यासी आहो, मला तर सोनं घ्यायला जमत नाही. म्हणून त्यांना मात्र हात वर गेला, उभा राहिला. पण लक्षात घ्या, त्याला असं वाटत होतं नदीवर आंघोळीला जाव तर अंगठी कोणी घेऊन जाईल, नाही का. अंगठी आपण घ्याव तर संन्यास आडवा येते, नाही का. कसा तो कुठं थांबला गेला, आपण घ्याव तर संन्यास आडवा आहे, आणि दूर जाव आपण नदीवर आंघोळीला जाव तर अंगठी कोणी घेऊन जाईल. म्हणजे त्याला जाताही नाही आलं आणि सोडताही नाही आलं, नाही का. जाताही नाही आलं आणि सोडताही नाही आलं. बांधल्या गेल्या कुठं, आशापास. आशा ही मोठी खराब आहे, नाही का. त्याच आशेनं बांधला गेला, तो मात्र नदीवर आंघोळीला जात नव्हता आणि अंगठी घेत नव्हता. त्या अंगठीच्या एका सोन्यासाठी मात्र तो सारखा तिथंच उभा राहिला. किती घंटे? 3 घंटे. 3 घंट्याच्या नंतर मात्र एक तिथं मात्र धोबी आला कपडे धुण्यासाठी नदीवर. आणि मग महाराजाला म्हणलं की आता आपलं समाधान झालं. त्या धोबी बुवाले म्हणे, या इकडे, आज म्हणे तुमचं कल्याण करून टाकतं. ही सोन्याची अंगठी दिसली, आता तुम्ही ती सोन्याची अंगठी घेऊन जा. आता त्या धोब्यानं उत्तर दिलं, म्हणे महाराज तुम्ही किती घंटे झाले म्हणे इथं उभे आहे? तर म्हणे 3 घंटे झाले म्हणे उभे आहे. मला असं वाटत म्हणे कोणीतरी येईल पण त्याला मी अंगठी देईल बा, या आशेनं म्हणे मी इथं गुंतून बसले ना. तो धोबी म्हणायला लागला, म्हणे महाराज तुम्हाला 3 घंटे झाले म्हणे तुम्ही इथं उभे आहे, पण मला 8 दिवस झाले म्हणे रोज अंगठी दिसत आहे. तो धोबी काय म्हणायला लागला, मला 8 दिवस झाले म्हणे मी रोज अंगठी पाहतो, कपडे धुतो, कपडे धुवून घराकडे जातो, मला घराकडे जाताना दिसते, नदीवर जाताना दिसते. 8 दिवस झाले म्हणे ते अंगठी मला दिसत आहे. मग सांगा बरं तुम्ही, कोण सुटला आणि कोण मोकळा? हा, अरे आशापासातून धोबी सुटला ना. धोबी असून प्रपंचिक असूनही मात्र तो मात्र त्या अंगठीकडे पाहत नव्हता. आणि हा साधू संन्यासी असूनही मात्र अंगठीला कोण तिथंच रोखला ना. म्हणून आशापास, कर्मपास, आशापास, मोहपास, ब्रह्मपास, काळपास, हे सगळे पास एवढे मोठे बिकट आहे का याच्यातून आपल्याला कोणी सोडवू शकत नाही. आणि इथून जर सुटायचं असेल तर काय, नामस्मरणाशिवाय गत्यंतर नाही. नामस्मरणाशिवाय गत्यंतर नाही. म्हणून मात्र नामस्मरण ही काळाची गरज आहे. आणि नामस्मरण जर आपल्या जीवनामध्ये जर घडत नसेल ना, बरं नामस्मरण करण्यासाठी आपल्याला लागते काय बरं? खूप मोठी मेहनत आहे का? तुम्ही वावरात शेतामध्ये गेले निंदाले, तुम्ही काय तोंडानं निंदता का? तोंडानं कचरा काढता का तुम्ही? नाही, हातानंच
नाही का? कापूस येचाले गेल्या तर तोंडानं कापूस काढता का? नाही, आपण हातानंच कापूस काढतो. मग या जिभेनं काय करतो? मग हाती काम मोकी राम देवा ना. आपण तसं होत नाही. चार चौघी बाया, चार चौघ माणसं दिसले, एका जागी उभे राहिले का मात्र सर्व लोक मात्र एकमेकाची टीका, एकमेकाचे उकारे पाकारे खात राहतात आणि अगाऊच मात्र पापाचा बोज आपल्यावर मात्र घेऊन घेत असतात. म्हणून मात्र याच्यातून संत महात्मे सांगतात की नामस्मरणाशिवाय मात्र पर्याय नाही. म्हणून मात्र संतांची संगत करावी लागते. आणि ऋण हत्या आणि वैर हे महापापे दुर्धर आणि केल्याशिवाय नाही सुटणार. हे कधीच मात्र सुटत नाही. म्हणून मात्र अशा कर्मामध्ये फसायचं नाही. म्हणून मात्र मरण काळी जीव तळमळतो, खाणारा त्यावरी मजा मारतो, तो अधिकची उतरतो पाप जरी माझी. नाही का? जीव तळमळत नाही का बरं? खटेश्वर महाराज म्हणते की जेव्हा मात्र तुम्ही एखादा जीव कापता, मासोळ्या म्हणा, जेव्हा पाण्याच्या बाहेर काढल्याच्या नंतर तडफडू 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 मरतात. त्याच्यामुळं पाण्यामुळं. आणि तडफडू तडफडू मेल्याच्या नंतरही मात्र तुम्ही आनंदानं त्याच्यावर मात्र मजा मारता. म्हणजे अजूनही मात्र तुम्ही पापाच्या याच्यामध्ये मात्र खूप मोठ्या दरीमध्ये जाऊन पडतात. भो याशी पश्चाताप झाला, तसा संकल्पही पण केला, आजपासून या कर्माला शिवणार नाही. आणि मग त्या भोळ्याला मात्र पश्चाताप झाला. तिथं जे सगळे काही भोळी होते त्यांनी मात्र काय, खटेश्वर महाराजाला मात्र काय केलं? साष्टांग दंडवत घातलं. नाही का? काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जाग. काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. काय द्यावे त्याची भावी उत्तराई, हे विता पायी जीव तोडा. म्हणून मात्र संतांच्या चरणावर आपला संपूर्ण जीव ओवाळून जरी टाकला तरी संतांचे उपकार मात्र फेडणं कठीण आहे. म्हणून मात्र संत संगती धरली पाहिजे.
त्या भोयांनी मात्र काय केलं, पहा थोड्याशेची उपदेशाने भोई जागृत झाले म्हणे, त्याचे धन्य भाग म्हणणे वावगे होणार नाही. आणि थोडासाच उपदेश केल्याबरोबर मात्र सर्व ते भोई जागृत झाले. आणि त्यांनी मात्र कटेश्वर महाराजासमोर मात्र काय केली, शपथ घेतली का म्हणे, महाराज आतापासून आम्ही मात्र कधीही हा धंदा करणार नाही. आता आम्ही रोज मजुरी करू, आमचा उदरनिर्वाह करू. पण महाराज एक शंका आहे म्हणे आमच्या मनात, आणि शंकेचं निरसन करण्यासाठी सद्गुरुमूर्ती असते. कोणती शंका होती, आता आम्ही मात्र आमच्या हाताने आजपर्यंत आम्ही हे कर्म करत आलो, मासोळ्या पकडणं, अनंत जीवाची हत्या आमच्या हाताने झाली, पण एवढ्या जीवाचं मात्र आतापर्यंत आम्ही श्राप घेतला, पाप मात्र आमच्या डोक्यावर झालं. पण लक्षात घ्या म्हणे, आता आमचं समोर काय होईल. त्यावेळेस कटेश्वर महाराज म्हणतात, घाबरू नका, अरे कर्माचे प्रारब्धानुसार मात्र तुम्हाला ते भोगावंच लागणार, पण मात्र काय होईल, त्याचे प्रमाण मात्र कमी होईल. का की तुमची मात्र तुमच्या मुखानं मात्र तुम्ही ते कबूल केलं, म्हणून प्रामाणिकपणा हा तुमच्या जवळ असल्यामुळं ते काय होईल, त्याचे मात्र जी यातना जी आहे, ती वेदना जी आहे तुम्हाला, ती मात्र काय होईल, कमी होईल. ते तुम्हाला मात्र त्रास होणार नाही. ओ पापी मन, ओ पापी मन, कर ले भजन, मौका मिला तो कर ले जतन, बाद में प्यारे पछताएगा, से पंच निकल जाएगा, निकल जो करता है मेरा मेरा, करता है मेरा मेरा, तेरा बाद में प्यार पछताएगा, पिंजड़े से बंदी निकल जाएगा, निकल जाएगा, नाही का. म्हणून भजन करावं, पाप नष्ट होतील, नाही का. अनंत जन्माचे पाप एक नाम, सर्व मार्ग सुगम हरी मार्ग, नाही का. अनंत जन्माची पाप जातील, कशामुळं, नामस्मरणामुळे. म्हणून नामस्मरणाची गरज आहे. हे कटेश्वर महाराज सांगतात, काळजी करू नका, नाही का. कोट्यावधी पापाचा नाश होऊन जाते. तृण अग्निमय समरस केले, तैसे केले नामे जपता हरी. हरिपाठामध्ये माऊली सांगतात, जसं गवताची एखादी गंजी आहे, ढीग आहे, आणि त्याले जर मात्र एखादी ठिणगी जरी इस्त्याची पडली तर सर्व मात्र गंजी जळून भस्म करून टाकते. तशाच प्रकारे तुमचे कितीही जरी पाप झाले असतील, पण तुमच्या मुखामध्ये जर मात्र राम आला रे आला का ते सगळे पाप तुमचे जळून भस्म होऊन जाईल.
नामस्मरणाला अनंत पापाचा नाश होत असतो. जसं तृण अग्नी मेले समरस झाले तैसे केले नामे जपता हरी. त्या ठिकाणी मात्र भोयांना उपदेश केला. सतमार्गाला मात्र ते भोई लावले आणि तिथून मात्र बाबा खटेश्वर मात्र कुठे निघाले, रामटेकला मुक्कामी गेले. आणि रामटेकला मुक्कामी गेल्याच्या नंतर मात्र तिथं खटेश्वर बाबाने एक वेगळीच लीला केली. गोटे घ्यायचे आणि गोट्याला गोटे मारायचे. काय करायचे, एक गोटा घ्यायचा आणि दुसऱ्या गोट्यावर मारत बसायचं. रात्रंदिवस मात्र हाच काम केला. रात्रंदिनाम गोविंदाचे नाही का, रात्रंदिवस मात्र ते गोट्यावर गोटा ठोकत होते. पण त्या ठिकाणी मात्र काही साधू आले. साधू आल्याच्या नंतर त्यांनी विचारलं, म्हणे बाबा तुम्ही हे काय करता? खटेश्वर बाबा म्हणायला लागले, हे तुम्हाला समजणार नाही, कारण हे तुमच्या समजण्याच्या पलीकडची गोष्ट आहे. संत जेव्हा कार्य करत असताना ती मानव साधारण माणसाच्या पलीकडलं असते. तुम्ही गोट्यावर गोटा मारून नेमकं काय करता, नेमका संदेश काय देण्याचा? त्यावेळेला खटेश्वर बाबा म्हणायला लागले, अरे संदेश काय, अरे या गोट्यावर गोटा आदळल्यानं मात्र हा गोट्यावर गोटा मारता 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 मात्र हा मात्र गोल होऊन जातो. आणि गोल याले मात्र आकार आल्याच्या नंतर मस्त बुळबुळीत होऊन जातो. आणि हा जर बुळबुळीत जर झाला ना तर मग मात्र वायत्या धारीत जर टाकला तरी हा कुठं थांबत, हा सरळ मात्र निघून जातो. याचा अर्थ सांगण्याचा मात्र एकच उद्देश होता की बाबा सतमार्गाले जेव्हा आपण लागू ना, सत्कर्माले जेव्हा आपण लागू ना, त्यावेळेला मात्र अनेक प्रकारच्या ठोकरा आपतील लागतील, अनेक प्रकारचे आपल्याला त्रास होतील, अनेक प्रकारच्या यातनाही भोगाव्या लागतील. तरी माणसानं आपला काही सोडला नाही पाहिजे. आपण आपला मार्ग सोडता कामा नये, आपण आपली क्रिया सोडता कामा नये. आणि असं जर तो नित्य नेमानं करत राहिला तर मात्र हे भवसागर नदी पार करून जाण्याला तुला कुठेही अडथळा येणार नाही. भवसागर ही नदी मात्र पार होईलच. म्हणून मात्र लक्षात घ्या, भवरोगाची व्याधी मला जीव झाला मेला पिसा. भवरोगाची व्याधी मला जीव झाला मेला पिसा. बाबा खटेश्वरा तुझी छाया दे, छाया दे, छाया दे, छाया दे, छाया दे, छाया बाबा खटेश्वरा छाया दे, छाया दे, छाया दे, छाया दे, छाया दे, छाया भवरोगाच्या व्याधी तुझी छाया दे, छाया
बाबा खटेश्वरा तुझी छाया 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 तुझी छाया 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 तुझी छाया 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 भवरोगाची व्याधी सगळ्यालाच लागलेली आहे आणि सगळे जीव या भवरोगाच्या व्याधीत फसलेले आहेत. बाबा खटेश्वरा तुझी छाया दे छाया ध्यान. जर मात्र खटेश्वर बाबाची छाया जर असली ना, कृपा छाया जर त्यांची जर आपल्यावर जर असली ना, तर भवसागर आपला सहज पार होऊन जाईल हे मात्र सांगता येत नाही का. म्हणून मात्र काय खटेश्वर बाबाला काय मागायचे, बाबा तुझी छाया दे छाया दे छाया दे, नाही का. तुझी फक्त कृपा आम्हाला राहू दे. तिथं गेले आणि मात्र गोट्याला गोटा ठोकाले लागले आणि त्याने सांगितलं, उपदेश सुंदर केला की बाबा या दगडाला मात्र गोल गोल आणि गुळगुळीत जर केलं ना, मात्र नदीमध्ये जर सोडलं तर हा मात्र कुठं थांबत नाही. तसाच मात्र सत्कर्म योगानं जर आपण चालले लागलो तर मात्र अनेक प्रकारचे संकट येतील, अनेक प्रकारचे मात्र आपल्याला त्रास भोगावा लागेल. तरी पण मात्र आपण मात्र सत्याचा मार्ग सोडू नये. आणि सत्याचा मार्ग आपण जर सोडला नाही तर मात्र या भवरोगाच्या नदीमध्ये मात्र आपण पार झाल्याशिवाय राहू शकणार नाही. म्हणून मात्र त्या साधूंना मात्र खटेश्वर महाराजांनी उपदेश केला. ठोक ठोक गोल बनता रुकना देता छोड कर्म से ही मुक्त होता जाय बद्धता छोड, नाही का. कर्म करता करताच माणूस काय होतो, गोल होऊन जातो. आणि ठोकून ठोकून दिल्याच्या नंतर मात्र काय होते, लक्षात घ्या. साधं उदाहरण आहे. एक दगड त्याने जर देवाच्या मूर्तीचा आकार द्यावा लागत असेल तर त्याला टाकीचे घाव सोसावे लागतात का नाही. जो मूर्ती घडवणार आहे तो त्याच्याच उरावर बसते, त्यालेच छन्नीनं ठोकू ठोकू मात्र त्याला आकार देते की नाही. मग लक्षात घ्या, एका दगडाले जर समजा देवाचा आकार देण्यासाठी जर त्याला टाकीचे घाव सोसावे लागत असेल आणि आपल्याला माणसाला जर साधू बनायचं असेल तर या सर्व संसाराचे आपल्याला काय करावं लागेल, नाही का, सहन करावं लागेल. कोणी म्हणाल पागल झाला, नाही का, कोणी म्हणताल नाटकं करत आहे, कोणी काय बोलतील याचा काही नेम सांगता येत नाही. आणि यालाच म्हणतात टाकीचे घाव सोसणे. आणि ह्या टाकीचे घाव सोसता सोसता जेव्हा आपण मात्र गोल आणि गुरगुळीत होऊन जाऊ ना, तर मात्र कोणी काही म्हणा मज भान नसे, जड देहाचा अभिमान नसे. मग मात्र या मार्गाने लागल्याच्या नंतर मात्र लोकांची चिंता करायची नाही, लोकांची भीती बाळगायची नाही. फक्त काय करायचं, कोणी काही म्हणा मज भान नसे, जड देहाचा अभिमान नसे. कोणी काही म्हणा बाबा मला काही ते लागत नाही, म्हणून मात्र संताला मात्र कोणी काही जरी बोललं तर ते मनाला लावून घेत नाही. एक दिवसचा प्रसंग तुम्हाला सांगतो. एकनाथ महाराजाला लोक शिवा द्यायचे आणि मग त्यांनी दुसरा म्हणायचा, म्हणे एकनाथ महाराज तुम्हाला ते लोक शिवा देत आहे, मग तुम्हाला शिवा लागत नाही का, तुम्ही त्यांना प्रत्युत्तर देतच नाही. त्यावेळेला एकनाथ महाराज म्हणायला लागले, अरे बाबा मी साधू आहे आणि साधूला कोणी काही जरी दिलं तर ते स्वीकार करावा लागते, म्हणून मी त्यांना प्रत्युत्तर देत नाही. कारण माझा स्वभाव आहे घेणे, साधूचा स्वभाव काय घेणे. मग ते शिवा देतात, मी आनंदानं घेतो. मग आता आनंदानं जर शिवा मला घ्यायचे असेल तर मग आपण प्रत्युत्तर देऊन आपण कशाला द्यायचं, नाही का. म्हणून संत महात्मे मात्र कोणाला काही बोलत नाहीत. त्यानंतर बाबा काय म्हणतात,
गोट्यावरी गोटा आणतात, मोमोक्षका साधका करता उपदेश दाविती. त्या गोट्यावरून त्या साधूला मात्र उपदेश मात्र खटेश्वर बाबाने केला. वेश आपला पालटुने सद्गुरुनाथ कृपादाने आले सीताबर्डी लागून नागपूर शहरी. तिथून मात्र रामटेक वरून नागपूर शहरामध्ये सीताबर्डीमध्ये आले. कोट पाटलोन टोप लावणे फिरो लागले तवस्थाने, तेथील तारा ते पावणे विचार करते. तिथं जे मात्र त्यांना ते तारे दिसले, तारा लागे निक्षून पाहिले आणि आपले मनेच बोलले, येथे हे जर तार लावले काय उपयोगाचे, सर्वची तारा आपले आपण उपयोगा आल्या विन, व्यर्थ होते एवढा खर्च होणं कारणच लावाय. विचार मने पुरता केला, चालू सत्ता न टिके भावी काळाला, येथून या इंग्रजी सत्याला जावेची लागेल. आणि तिथून त्यांनी मात्र संदेश दिला. कोणता संदेश दिला? की बाबा आता ही इंग्रजी राजवट जी आहे ना सत्ता, आता ही मात्र आपण मुक्त होणार आहे, आता ही जास्त काळापर्यंत टिकणार नाही. म्हणून मात्र खटेश्वर बाबांनी त्यावेळेला संदेश दिला. लक्षात घ्या, म्हणजे याचा अर्थ असून नसल्यासारखे सुद्धा मात्र त्या भारत स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये खटेश्वर बाबाचाही सुद्धा मात्र काय होता? खटेश्वर जसं वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी मात्र समाजाला जागवलं, झाड झुडूले शस्त्र बनेंगे, भक्त बनेगी सेना, पत्थर सारी बाम बनेंगे, नाव लगेगी किनारे. हे असं गरजून मात्र जेव्हा मात्र ते लोकांना जागृत करत होते ना, तोच प्रकार मात्र खटेश्वर महाराज मात्र उद्देशून सांगत होते की बाबा आता तुमचे जे मात्र इंग्रजी राजकीय सत्ता आहे आता संपणारी आहे. आता तुम्ही आमचा मात्र इथून मात्र तुम्ही बेडा बेस्तर गुंडाळा, आता काही तुमचं इथं काम नाही. पर सत्ता से नाच हुआ हमें किया शैतान, वह तो जल्दी जाएगा भारत है इंसान. नाही का? अरे दुसऱ्याची सत्ता आली, नाना प्रकारचे मात्र त्रास दिला, सत्ता इथं मिळवली, काबीजही केली, पण भारत एक असा इंसान आहे नाही का, भारत एक असा इंसान आहे, असा एक देश आहे आपला भारत. सारे जहां से अच्छा